आज अनेक शेतकरी डाळिंब काढून टाकतायत. का काढतायत तर तेल्याला पर्याय नाही, तेल्यावरती कोणतं औषध नाही. तसं पाहिलं तर तेल्यावर कोणतंच औषध अजून निर्माण झालं नाही. शासनाच्या वतीनं मेडिकलच्या माध्यमातून केमिकलमध्ये कोणतंही औषध आजही उपलब्ध नाही. परंतु नवक्रांती ॲग्रोच्या माध्यमातून तेल्या ह्या रोगावरती तेल्या रामबाण नावाचं जे औषध निघालं त्या औषधाचा फायदा हजारो शेतकऱ्यांनी घेतला. म्हणून आज डाळिंबाची शेती आज टिकून आहे. तर आपण या शेतकऱ्यांना विचारूया की त्यांनी कोणकोणती औषधं वापरली की जेणेकरून त्यांना हा फायदा झाला. तर कोणकोणते स्प्रे याला घेतले तुम्ही? सुरुवातीला तेल्यासाठी आम्ही तेल्या रामबाण नवक्रांतीच घेतलेलं आहे. नवक्रांतीचं घेतलं. तर त्याच्यामुळं काय फरक झाला, काय परिणाम झाला? परिणाम म्हणजे मालावर चकाकी आली, माल म्हणजे शायनिंग मालाला भरपूर आलेली आहे. आलेले आहे. आज तेल्या कुठे दिसतोय का याच्यामध्ये? अजिबात नाही, एक सुद्धा म्हणजे स्पॉट पानावरची सुद्धा तेल्या पानावर नाही. कुठले 8 एकरची बाग आहे त्यात कुठेही सापडणार तुम्हाला तेल्या. 8 एकरामध्ये जवळपास 2500 झाड आहेत. कोणत्याही झाडावर, पानावर, खोडावर किंवा फळावर कुठेही तेल्या नाही. म्हणजे अजून कसला रिझल्ट पाहिजे? सर्व शेतकऱ्यांना ही फार मोठी खुशखबरी आहे की तेल्या रामबाण जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह हात मारले तर 100% तुमच्या बागेमध्ये तेल्या येणार नाही.